राजमुद्रा करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण समासाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं की समासाचा पहिला प्रकार अव्ययभाव समास पाहिला। आता दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास। कोणता आहे? तत्पुरुष समास। तत्पुरुष समास म्हणजे काय की त्यामध्ये प्रथम पद गौण असतं म्हणजे कमी महत्त्वाचं असतं आणि दुसरं जे पद आहे ते महत्त्वाचं असतं, त्याला आपण म्हणतो तत्पुरुष समास। तत्पुरुष समासाचे प्रकार। तत्पुरुष समासाचे प्रकार आपल्याला जर लक्षात ठेवायचे तर त्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचे, त्याची शॉर्ट ट्रिक्स एक लक्षात ठेवायची आहे। अविनव कदम अजून चाल। काय? अविनव कदम अजून चाल। तर अवि अ म्हणजे काय? अलुक तत्पुरुष। काय? अलुक तत्पुरुष समास। ओके। त्यानंतर वि म्हणजे काय? विभक्ती तत्पुरुष समास। ओके। त्यानंतर नंज तत्पुरुष समास। तुम्ही त्याला नण म्हणते। ओके। तर त्याला नंज म्हणायचं। ओके। नंज तत्पुरुष समास। त्यानंतर उ उ म्हणजे काय? ओके। तर उपपद तत्पुरुष समास। ओके। त्यानंतर क कर्मधारय समास। ओके। त्यानंतर द द म्हणजे काय? द्विगु समास। ओके। आणि आता शेवटचा आहे म म म्हणजे मध्यम पद लोपी समास। ओके। तर आपल्याला समास लक्षात ठेवण्यासाठी जी मी शॉर्ट ट्रिक सांगितली ती आहे अविनव कदम अजून चाल। त्यामध्ये आहे पहिला प्रकार आपला कोणता की अलुक तत्पुरुष। अलुक तत्पुरुष म्हणजे काय झालेलं असतं यामध्ये की आपल्याला तत्पुरुष समासामध्ये काय आहे आपल्याला तिथं सांगायचं आहे की त्यामध्ये दोन शब्द जे असतात त्यामध्ये जे शब्द येत असतात करायची असते, पण येथे तत्पुरुष मध्ये काटकसर त्या अक्षरांची करायची असते। पण येथे अलुक अलुक म्हणजे लुप्त न होणारे आणि येथे ए आणि ई या विभक्ती प्रत्ययाचा लोप झालेला नसतो। काय झालेला नसतो? लोप तत्पुरुष असं म्हणतो। तर अलुक तत्पुरुष मध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की अग्रेसर। काय? अग्रेसर। आता या ग्रे मध्ये कर्मणी प्रयोग। ओके। येथे नीचा ई जसाच्या तसा आहे, म्हणजेच इथं सांगितलं अलुक म्हणजे लोप न पावणारे आणि तर ए आणि ई लोप न पावता तो तसाच कायम राहतो, याला आपण अलुक तत्पुरुष असं म्हणतो। यामध्ये अनेक उदाहरण होतात, ते पुस्तकात आहे, ते वाचून घ्या। ओके। तर 2 नंबरचा प्रकार जो आहे आपला कोणता आहे? विभक्ती तत्पुरुष समास। यामध्ये काय झालेलं असतं? विभक्तीचा लोप झालेला असतो। काय झालेला असतो? विभक्तीचा लोप झालेला असतो। विभक्ती लोप पावलेली। लोप म्हणजे गायब होणं, निघून जाणं। ओके। आता येथे काय सांगितलं? सुखाला प्राप्त। सुखाला प्राप्त। तर याचं उत्तर लिहिताना किंवा सामासिक शब्द लिहिताना आपण कसा लिहिणार? सुखाला प्राप्त। तर सुख प्राप्त काय होणार? येथे हा विभक्ती प्रत्यय निघून जाणार, तिथं उत्तर होणार सुख प्राप्त। नंज तत्पुरुष समास। नंज तत्पुरुष समास आपल्याला ओळखण्यासाठी खूप सोपा असतो। जसं इथे सांगितलंय की अलुक म्हणजे काय? दोन्ही कॉमन, दोन्ही जसे ते कायम राहतात, विभक्तीमध्ये विभक्तीचा लोप झालेला असतो। आणि नंज तत्पुरुष समास यामध्ये आपल्याला काय करायचं असतं? विरोधार्थी शब्द असतात, विरोध दाखविणारे असतात। ओके। म्हणजेच नकारदर्शक शब्द असतात, म्हणजे त्यांचे जे प्रत्यय असेल किंवा सॉरी त्यामध्ये जे उपसर्ग आहे ओके, अन न ना न ना बे
गैर. ओके, काय राहील अ अन नन्ना बेनी गैर. ओके, तर हे राहील नंज तत्पुरुष म्हणजेच विरोधदर्शक किंवा तेथे सॉरी आणखी सांगायचं झालं म्हणजे काय नकारदर्शक. काय नकारदर्शक शब्द आपल्याला येथे पाहण्यात येईल. म्हणजे थोडक्यात जर घ्यायचं झालं तर हिंसा नसलेला, काय घ्यायचंय अहिंसा, हिंसा नसलेला आणि बेडर डर नसलेला. म्हणजे यामध्ये काय सांगितलं आपल्याला की कळलं असेल आपल्याला. त्यानंतरचा प्रकार आहे उपपद. उपपद तत्पुरुष म्हणजेच कृदंत. उपपद तत्पुरुष म्हणजे कृदंत. कृदंत म्हणजे धातू साधित, बरोबर आहे. उपपद तत्पुरुष म्हणजेच काय कृदंत आणि कृदंत म्हणजे धातू साधित. म्हणजे थोडक्यामध्ये या शब्दांना काय असेल नारा नारी. काय नारा लागेल जेव्हा त्याचा आपण काय करतो विग्रह करतो, त्याला काय लागतो प्रत्यय नारा नारी हा प्रत्यय लागतो, तेव्हा आपल्याला तिथे काय सांगायचंय उपपद तत्पुरुष म्हणायचं आहे. ओके, तर नारा नारी म्हणजेच धातू साधित होईल. धातू साधित म्हणजेच ओके, लक्षात राहील सर्वांना. यामध्ये सांगितलंय आपल्याला कुंभकार. काय सांगितलं कुंभकार म्हणजे काय सांगितलं कुंभ करणारा. नारा आला तिथं आपल्याला काय सांगायचं आहे उपपद तत्पुरुष असं सांगायचं आहे. ओके, तर त्यानंतर आपला जो नंतरचा प्रकार आहे तो आहे कर्मधारय समास. कोणता आहे कर्मधारय समास आहे. कर्मधारय समासामध्ये काय असतं यामध्ये पहिले पद विशेषण असते. काय असते पहिले पद काय असतं दुसरे पद नाम असते. काय असते दुसरे पद नाम असते, पहिलं विशेषण असतं. याला आपल्याला काय म्हणायचंय कर्मधारय समास म्हणायचंय. काय म्हणायचंय कर्मधारय समास असं म्हणायचं आहे. तर पहिलं जे पद राहील थोडक्यात सांगायला झालं आपण पहिलं आणि दुसरं पद विशेषण आणि नाम म्हणजे असं आपल्याला सांगायचं आहे. यामध्ये आहे महाराष्ट्र. जर घेतलं आपण काय महाराष्ट्र, काय घेतलं यामध्ये महाराष्ट्र घेतलंय. ओके, महाराष्ट्र महान असे राष्ट्र. काय महाराष्ट्र महान असे राष्ट्र म्हणजे तेथे सांगितलंय महान म्हणजेच विशेषण, राष्ट्र म्हणजे नाम. जर थोडक्यात सांगायला गेलं तर महादेव आणखी एखादा शब्द घेऊ आपण. काय महादेव महान असा देव, महान विशेषण. शब्द घ्यायचा घेतला तर आपण काय घेऊ आपण तिथं घेऊ नीलकमल. कोणता घेऊ नीलकमल. कोणता शब्द आहे तिथं नीलकमल, नीळ असे कमल. ओके, तर त्यामध्ये सांगितलंय की विशेषण आहे निळे, कमल आहे नाम. तर त्यानंतरचा समास जो आहे आपल्याला काय सांगायचं असतो की जेथे संख्या सांगितली, काय सांगितली संख्या सांगितली, तर संख्या आली म्हणजे तिथं डायरेक्ट तुम्ही काय क्लिक करायचंय की द्विगु समास क्लिक करायचंय. थोडक्यात सांगायचं झालं तर पहिले पद कोणते राहील संख्या राहील. 9 रात्र. काय 9 रात्र, 9 रात्रींचा समूह. 9 रात्र म्हणजेच काय 9 रात्रींचा समूह. सॉरी, तर इथं 9 रात्र 9 रात्रींचा समूह. ओके, म्हणजेच कोणता शब्द येईल इथं नवरात्र. 9 रात्रींचा समूह. पहिला शब्द संख्या राहील त्याला आपल्याला. तर आणखी याच्यात आणखी शब्द घेऊ शकतो आपण. ओके, तर शेवटचा प्रकार आहे आपला मध्यम पदलोपी समास. तर मध्यम खाद्य पदार्थ असतात. काय असतात खाद्य पदार्थ. ओके, काय घ्यायचंय आपल्याला इथं खाद्य पदार्थ घ्यायचंय किंवा नाते संबंध पण येईल. काय याच्यामध्ये आणखी नाते संबंध. ओके, तर यामध्ये खाद्यपदार्थ घ्यायला गेलो आपण तर साखर भात. काय घ्यायचंय साखर भात.
साखर भात, साखर घालून केलेला भात. त्यानंतर भोजन भाऊ, भोजनापुरता भाऊ, चुलत सासरा, नवऱ्याचा सासरा या नात्याने, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा, आणि घोडेस्वार, घोडास्वार, घोड्यावर असलेला स्वार. ओके, तर आपल्याला तत्पुरुष समास समजला असेल. ओके.